आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कलावंत हीच आमची जात, कला हाच आमचा धर्म। लोक कलावंत सांस्कृतिक मंच मराठवाडा विभाग आयोजित शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि संघर्ष योद्धा शहीद लोकनेते विजय वाकोडे यांच्या स्मरणार्थ विष्णू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक कलावंतांचा शांती मार्च व काव्यमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन शहरातील राहुल नगर या ठिकाणी करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजक कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे मराठवाडा अध्यक्ष, तर जिल्हा अध्यक्ष शाहीर शिवाजी सुगंधे, प्राध्यापक राजकुमार मनवर जिल्हा संघटक, शाहीर दासा पुंडगे, शाहीर भगवान वाघमारे, शाहीर भीमराव वाघमारे, शाहीर भारत देवरे, आसुरबा सोनटक्के, बालासाहेब कीर्तने, बाबाराव आर्वेकर, मुकुंद मोरे, कांता मनेरे, सुमित्रा ठोके, भारती राऊत, सुनीता कांबळे, आशा गायकवाड, नागिनी गायकवाड आदी कलावंतांनी आपल्या भीमगीताच्या माध्यमातून काव्यमय श्रद्धांजली अर्पण केली। अथवा विजय वाकोडे साहेबांचं श्रद्धांजलीचं गाणं असावं, नसेल तर मग श्रद्धांजलीचं गाणं नसेल तर संविधानाचं गाणं असावं। आणि बाबासाहेबांचंही गाणं चालेल, परंतु प्रत्येक गायकाने स्टेजवर बसल्याबरोबर प्रथम सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयदादा वाकोडे यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि गाण्याला सुरुवात करतो हा शब्द प्रयोग करावा। अनुभव अशी भेट दिलेली आहे, त्यांनी स्वीकारलेली आहे। त्यानंतर विजयदादा सातोरे यांनी स्टेजवर बसावं आणि लागलीच विजय बाबा वाकोडे आणि शहीद जानकर प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व पदाधिकारी उपस्थित आहे आणि प्रत्येक कलावंत गीताच्या माध्यमातून श्रद्धांजली गाणार आहेत। मी सुद्धा गायक गौतम इंगोले, देवळीकर तालुका उधाणा जिल्हा हिंगोली येथून आलेला आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी घर पैदा नहीं होता ये मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। अगर पैदा नहीं होता ये मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता। अरे भारत कब का कंगाल हो जाता था वे, अगर इस देश को मेरे भीम नाम का हीरा मिला नहीं होता, भीम नाम का हीरा मिला नहीं होता। आणि कार्यक्रम जरी श्रद्धांजलीचा असेल, परंतु आपल्याला रडगाणे गात बसायचं नाही। जे विजय बाबा वाकोडेचं जे काम होतं त्यांच्या पावलावरती पाऊल टाकायचं आहे आणि म्हणून ते कसे होते या ठिकाणी थोडक्यामध्ये ऐकवणार आहे। कुणी हल्ला करल, कुणी हल्ला करल,
अरे सांगे हे निशा पान काढून बघा पान लागणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे भीमराव पगडीवरचा भिंतुरा 17 पगडीवरचा भिंतुरा दावा शोधून साहिरा 17 पगडीवरचा भिंतुरा 17 पगडीवरचा भिंतुरा दावा शोधून साहिरा समजूनी भाग्यवंत समजूनी भाग्यवंत अरे भीमराव जिंदाबाद भीमराव जिंदाबाद सोडला नाही असे भीम योद्धे विजयरावजी वाकोडे आणि परभणी शहरामध्ये नाही परभणी जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा कुठेही जरी कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी विजयदादा वाकोडे नाहीत असा कधीच कार्यक्रम झाला नाही. उदास हे दिसते उदास हे दिसती परभणी आजला उदास हे दिसती परभणी आजला तुमच्या विना आम्हा
आणि मोहनदास चौधरी यांच्यातर्फे 100 रुपयाची भेट अर्धांगिनी सदाशिव काका वाटोडे सुरवाडीकर यांच्यातर्फे 100 रुपयाची भेट कशासाठी झाला सोमनाथ पोलिसांनी मारून मारून पोलिसांनी मारून मारून केला त्याचा विष्णू अण्णा शिंदे वाहण्या श्रद्धांजली निसंधी मिळाली वाहण्या श्रद्धांजली निसंधी मिळाली आज या भारताचे लाडके गायक विष्णूजी शिंदे सर्वच महान कलावंत आहेत। या ठिकाणी 2 मिनिटाची प्रत्येकाला संधी मिळाली, मला ही संधी आहे श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दररोजच या दोघांना श्रद्धांजलीचे कार्यक्रम वाहन चालू आहे, त्या कार्यक्रमामध्ये आहे। हॅलो शेख आवाज थोडा
पळते त्या भीमाला शोभले होतो 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 अहो त्या भीमाचं मोठे पडते त्या भीमाला प्रताप सिंहजी पाच भिक्षु त्या बुद्धाच्या आश्रमाला शोभले होत सोमनाथ बांधवानो कुणी उठावं संविधानाबद्दल बोलावं कुणी उठावं संविधान बदलावं कुणी उठावं आमच्या समाजावर अत्याचार करावा कुणी उठावं मागतो हिजड्याची भूमिका करणारा अनुपम खेर बाबासाहेबांबद्दल बोलला आम्ही हिजडिया बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतोस तुझी माय जमली नाही रे आमच्या समोर येण्याची आम्ही बाबासाहेबांची अवलादी आहोत अरे म्हणून अरे कुणी म्हणतोय संविधान बदला संविधान बदला संविधान बदला अबे संविधान बदलायचं असं तर आज तुमच्या माईचा नवरा बदलावे आणि नंतर संविधान बदलायची भाषा करा बेटे परभणीची भीमसेना ही बाबासाहेबांची अवलाद आहे साऱ्या भारताला लाज वाटल बे ती टाळ्या वाजवा महिलांसाठी टाळ्या फोडल या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर इकारे से मत देखो अरे इन झोपड़ियों को अरे इनमें तो क्रांति फलती है अरे बगावत पर हम आते नहीं यही तो हमारी गलती है दादा बगावत पर हम आते नहीं अरे यही तो हमारी गलती है अरे बगावत पर हम आते तो पूरा जमाना हिला देते बगावत पर दादा विद्वान आहात तुम्ही तुमच्यासारख्या समोर माझ्याने गाणं म्हणावं बरं वाटत नाही विष्णुदादा बगावत पर हम आते नहीं अरे यही तो हमारी गलती है अरे बगावत पर हम आते तो पूरा जमाना हिला देते अरे माँ कसम देश का ना होता तो तारी लगाकर पूरे भारत को ही सरा देते तारी लगाकर पूरे भारत को ही सरा देते मुंबई दादा अहो भीमरायाच्या संविधानाशी अरे गदारी केली कधी बाबा गदारी केली कधी अरे भीमरायाच्या संविधानाशी आम्ही कोणाच्या बापाला भिणाऱ्या अवलादे नाही जिंदगी दिनकर लोणकरनं बाबासाहेबांसाठी अर्पण केली वीज नाही सगळ्याच लोकांनी मनोविज्ञानिक एक मान बाबासाहेबांवर केली कधी
चौका आनंद कीर्तने असतील आमचे दादा फुंडके साहेब असतील या महान लोकांसाठी जरा जोरदार टाळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरसे लगावणारा नारा दिल्ली बेजाराचा हे कार्यक्रम दिल्लीतल्या लोकांना समजलं पाहिजे त्याच्या मायला 12 घोडे लावण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा समता प्रास्ताविक घ्यायची असेल तर घरावर निळे झेंडे लावा आणि 18 जे रद्द करा म्हणतात अरे त्याच्या माईला 32 घोडे लावा बाबासाहेब आंबेडकरांची सण करणार नाही म्हणून जाऊन टाकू अरे जाऊन टाकू आम्ही तुम्हाला त्या भिरसाच्या चौका आता तरी ध्यान धरा वाकुडी बाबा सोमनाथ भाऊ याद ही तुमची आम्हाये आमचे दादा गोविंदजी दिपके यांनी 100 रुपयाचं धमक या ठिकाणी दिलेलं आहे जय भीम याद ही तुमची आम्हाये सोमनाथ भाऊ वाकडे बाबा याद वाकडे बाबा निर्भय जीवन जगले हो
बाबा तारुणे सरोदे यांच्याकडून 50 रुपये आले. चालतो बोलतो वाकोडे आई परभणीचा ढाण्यावर झाला आज शांत. 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 आणि शेवटी कवी अंकुश वाटले दादा शेवटी या गीतामध्ये लिहिता दादा इथं नाहीये पण दादा इथेच श्रद्धांजली या गीतातून वाहतायत म्हणून काय म्हणायचंय. गीत लिहून शाहीर वाटुरे गीत लिहून शाहीर वाटुरे आज इथे गातो इथे गातो इथे गातो. विजय वाकुडे बाबांना विजय वाकुडे बाबांना श्रद्धांजली वाहतो. विजय वाकुडे बाबांना विजय पुष्पवाहन सुमेध राहुल. चला चला गीत लिहून शाहीर वाटुरे आज इथे गातो. गीत लिहून शाहीर वाटुरे आज इथे गातो. विजय वाकुडे बाबांना श्रद्धांजली वाहतो. वाकुडे बाबांना श्रद्धांजली वाहतो. विजय वाकुडे बाबांना श्रद्धांजली वाहतो. पुष्पवाहन सुमेध राहुल पुष्पवाहन सुमेध राहुल आला रविकांत. पुष्पवाहन सुमेध राहुल आला रविकांत. परभणीचा ढाण्यावर झाला आज शांत. परभणीचा ढाण्यावर झाला आज शांत. परभणीचा ढाण्यावर झाला आज शांत. निर्भय जीवन जगले निर्भय जीवन जगले आस्था जिवंत. परभणीचा ढाण्यावर झाला आज शांत. परभणीचा ढाण्यावर झाला आज शांत. परभणीचा ढाण्यावर झाला आज. हॅलो यांच्याकडून सुद्धा लांडगे यांच्याकडून 100 रुपये आले. रमेश गायकवाड यांच्याकडून 50 रुपये आले. आणि तसेच माधवदादा जमदाडे आणि आयोजकांमध्ये आमचे नामदाररावजी लहाडे, दासरावजी गुडगे, वाघमारी कंपनी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद कीर्तने बरेचसे कलाकार या ठिकाणी आहेत. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गोडगळ्याच्या गायिका लक्ष्मीताई लहाणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. प्रथम त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ नसल्यामुळं मी माझ्या गीताला सुरुवात करत आहे. ब्याजूचा आवाज सोडा मकरंद ब्याजूचा आवाज. हॅलो तत्वाला जागणारा पाहिजे, नीतीने आणि नियमाने वागणारा पाहिजे. मी पणाला त्या दुर्गुणाला त्यागणारा पाहिजे आणि उद्धार कर जगापासना सांगणारा पाहिजे. भीम के टुकड़ों पर पलने वाले कुछ कुछ के बेईमान से निकले.
सूर्यभान आहे ते भूमिकर दुकानदार याच्याकडून 100 रुपये. कारण आताच नागिनीताई गायकवाड फार सुंदर गायलेलं आहे. मी सुद्धा गात आहे बांधवांनो. आमच्या कालवत झालेले जे या परभणीचा ढाण्या वाघ म्हणून संबोधल्या जातात अख्खा महाराष्ट्रामध्ये ज्यांची वेगळी नागाचा नाग कारण होता लाखाला एकच भारी, होता लाखाला एकच भारी आमचा विजय वाघोडे लाखाला एकच भारी, होता लाखाला एकच भारी आमचा विजय वाघोडे वाघ. हा ब्रह्मानंद थोरात यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. ब्रह्मानंद थोरात आतिश नरवाडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे बदलले. हा बरोबर देऊ. ब्रह्मानंद थोरात आदरणीय आमचे पोलीस निरीक्षक आमचे भालेराव दादा त्यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार यावं. धन्यवाद. लक्ष असावा. वर्दीत लपलेल्या गुंडांना तुम्हाला आली नाही का क्यों? अरे एक निष्पाप बळी घेतला. संविधानाचा अपमान करणाऱ्याला अरे रक्षा होते आणि संविधानाचं रक्षण करणाऱ्याला मात्र त्याचा जीव घेते, त्याचा जीव घेते, त्याचा जीव घेते. आमच्या अशा मुक्ताताई मुदगलकर यांच्याकडून सुद्धा आम्हाला 100 रुपये दिले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार यावं. धन्यवाद. लक्ष द्या. काय झाली या 2 परिवारावर काय झालेलं आहे? कारण सोमनाथ सुरवंशी आणि आमचे वाकोडे बाबा यांच्या परिवारावर काय झालेलं आहे? लक्ष द्या. भीम चळवळीची आणि खूप झाली. कुणाला
यांच्यावर माझ्या गुरुचा आणि गुरुमाईचे खूप उपकार आहेत. पण गुरुनी काय लिहिलं, आमच्या वाकोडे दादावर काय लिहिलं लक्ष द्या. होळी करण्या होळी शोकगीतांची लेण्या ही लोककलावंतांची महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना आहे आणि लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीने आज आम्ही परभणीमध्ये लोककलावंतांचा शांती मार्चचं आयोजन केलं होतं. त्याचप्रमाणे काव्यांनी श्रद्धांजलीचं आयोजन केलं होतं. 10 डिसेंबरला परभणीमध्ये संविधान शिल्पाची जी मोडतोड करण्यात आली, त्यात विटंबन करण्यात आलं. या विटंबनेच्या निषेधार्थ संपूर्ण भीमसैनिक आणि आंबेडकरी जनता आणि एकूणच सर्व जनता रस्त्यावर उतरली, आंदोलन केलं. बऱ्याच लोकांनी दंगलमय परिस्थिती निर्माण झाल्यावर पोलिसांनी आमच्या काही तरुणांना अटक केली आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा युवकसुद्धा होता. त्याची काहीही चूक नसताना पोलिसांनी त्याला अटक केलं, मारहाण केली आणि त्याच्यामध्ये निधन झालं. त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे फुलेशाह आंबेडकर चळवळीतील एक आमचे मोठे नेते आदरणीय विजय वाकोडे साहेब यांचंसुद्धा काही दिवसातच त्यानंतर निधन झालं. तर या 2 योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले हजारो कलावंत या ठिकाणी जमलेले आहेत आणि लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते राहुल नगरपर्यंत आम्ही कलावंतांचा शांती मार्च आयोजित केला होता आणि काव्यमय श्रद्धांजलीचा कार्यक्रम जो आहे तो आता चालूच आहे. 4 वाजल्यापासून तो कार्यक्रम चालू आहे, तर रात्री 10 पर्यंत चालणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याचे कलावंत या ठिकाणी आलेले आहेत आणि विजय वाकोडे साहेबांना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. राज्य सरकारनं दोन्ही परिवारांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु आमच्या कलावंतांच्या वतीनं आम्ही एक दुसरी मागणी अशी केलेली आहे की सोमनाथ सूर्यवंशी त्याला स्वतःचं राहायचं घर नाही आहे, तेव्हा राज्य सरकारनं त्याला एक सुंदरशी सदनिका द्यावी. त्याचा परिवार आज उघड्यावर आहे अशी राज्य सरकारला आपल्या वतीनं मी विनंती करतो आणि विजयदादाला आणि सोमनाथला या ठिकाणी अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम गायक यांच्यातर्फे आपल्या या आंदोलनामध्ये शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे जे या आंदोलनात शहीद झाले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विष्णुदादा शिंदे व त्यांच्यासोबत त्यांचे सर्वच कलाकार गायक या सर्वांनी आज सुंदर असा कार्यक्रम इथं लावलेला आहे आणि काव्यरूपी श्रद्धांजली आदरणीय बाबाला आणि सोमनाथ सूर्यवंशीला ते देत आहेत. माझा पूर्ण परिवार दादा आज इथे उपस्थित आहे आणि
गाण्याच्या माध्यमातून लोकनेते विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा जीवन कथा आपण सांगत आहात आणि गाण्यातून सांगणं हे मनाला लागणाऱ्या गोष्टी असतात, भाषणामध्ये सांगणं वेगळं असतं। आणि मी आता 2 गाणे ऐकले आपले काव्यरूपी बाबाला आणि सोमनाथला जी श्रद्धांजली आपण वाहतात ही अतिशय मनाला लागणारी आहे। आणि आपलं मी सर्वांचे जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे आदरणीय लहाडे दादा, परभणची सर्व टीम, आदरणीय पुणके सर, सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो। आपण हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय आणि नक्कीच ही जी श्रद्धांजली आपण वाहतात बाबाला आणि सोमनाथला ही अविस्मरणीय आहे। आपले सर्वांचे धन्यवाद, जास्त बोलत नाही। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।